सुंदर आणि उत्साह त्यांना खूप आहे. त्यांना असं वाटतं त्या वयामानानं त्या किती छान गातायत बघा. सुंदर म्हणलंय. आता आम्हाला ऐकू आले, तुम्हाला ऐकू येत नाही मी बोललेलं, त्याला मी काही करू शकत नाही. चला सुरुवात करूया. छान झाली सुरुवात. आज श्रावणी सोमवार आहे. तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे अगदी महत्त्वाचा असतो. पण आज आम्ही घरातूनच सगळी आराधना करतो आहोत, बाहेर जायला वेळच नाही आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वकृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. सगळ्यांना आज श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देते. श्री शिवाला वंदन करूया, कारण शिवशक्ती निरूपण आपण पाहिलेलं आहे. मला तर आज असं वाटलं होतं की शिवशक्ती निरूपणाचेच आज आपण सगळ्या खरं ओव्या सगळ्यांनी म्हणायला पाहिजेल आहेत, म्हणजे शिवाची आराधना केल्यासारखंच होईल. पण ठीक आहे, वेगवेगळी स्तोत्र आहेत, आपण स्तोत्राद्वारे त्याची थोडीशी आराधना करूया आणि ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीनाथांना सगळ्यांना वंदन करू. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करते. तसं सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आणि आज आपण 35वी ओवी मागच्या वेळेला झालेली आहे, पण थोडासा तिचा आढावा घेऊन 36वी ओवी पाहण्याचा प्रयत्न करूया. शिवाची खूप अष्टकं रचलेली आहेत, शंकराचार्यांची आहेत. आपल्याला रावणानं रचलेलं सगळ्यांना माहिती आहे. जटाटवी जलद गलज्जल, एक ठेका असलेलं आणि एवढा विद्वान असूनही अहंकारापायी तो नष्ट झाला. त्यामुळं आपण शंकराचार्यांचंच एक स्तोत्र मी छोटंसं आज म्हणणार आहे. प्रभू मी शिवाष्टकमच म्हणून आहे, सगळ्यांना माहिती असेल कदाचित, पण मला ते सोपं आणि सुटसुटीत छान वाटतं की शिव हा कल्पतरू आहे
आणि कल्पतरू स्वरूप शिवाला मी नमस्कार करतो किंवा करते, अशी ओळ असलेली प्रत्येक कडव्याच्या म्हणजे श्लोकाच्या शेवटी म्हणलेलं आहे, म्हणून मला ते आवडतं. आणि शिव हा कल्पवृक्ष आहे, पण केवळ कल्पवृक्ष नाही तर शिवकल्पतरू. शिव म्हणजे मंगल, मंगलकारक असा हा कल्पवृक्ष आहे. आणि शिवाचे सगुण वर्णन, तसंच त्याची सगळी वीरकृत्य सांगितलेली आहेत, सगळी द्वितीयांत पदं आहेत, विशेषणं आहेत. आणि त्याच्यातून आपल्याला त्याचं उदात्त स्वरूप लक्षात येतं. ब्रह्मदेव विष्णू यांनी त्यांचे चरण शिरोधार्य मानलेले आहेत. शिवपुराणात अशा खूप गोष्टी आहेत. खरं म्हणजे मला वाटलं होतं त्याही कधीतरी आपल्याला सांगायला मिळूया. मागच्या वर्षी आपण भागवतातल्या कथांचा आस्वाद घेतला होता श्रावण महिन्यात, बेल्जियमला मी असताना, सगळ्यांना आठवत असेल. तर विधी विष्णू शिरोधृत पादयुगम अशी एक चरण येणार आहे त्याच्यात. आणि गंगा नदीमुळं ज्याच्या जटा ह्या पवित्र झालेल्या आहेत, सुरशैवलिनी कृत पूतजटम, पूत म्हणजे पवित्र केलेलं, आणि चंद्रकोरीनं ज्याचं कपाळ शोभून दिसते, विदुखंड विमंडित भालतटम, असं छान इतकी सुंदर विशेषण आहे त्याच्यात. आणि जो जगाची उत्पत्ती स्थिती लय करणार आहे, जगदुद्भव पालन नाशकरम, जे उद्भव निर्मिती तोच करतो, पालन तोच करतो आणि नाशही तोच करतो. शंकर, शम म्हणजे पवित्र किंवा कल्याण, कल्याण करणारा असा तो शंकर, अशी त्याची विशेषणं आहेत. बघूया. तोटकृत्य, तेही मला खूप आवडतं. प्रभुमीश मनीषमशेष गुणं गुणहीन महिष गराभरणं रणनिर्जित दुर्जय दैत्यपुरं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं गिरिराजसुतान्वित वामतनुं तनुनिन्दितराजितकोटिविधुं विधि विष्णुशिरोधृत पादयुगं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं शशलाञ्छितरञ्जित सन्मुकुटं कटिलम्बितसुन्दरकृत्तिपटं सुरशैवलिनीकृत पूतजटं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं नयनत्रयभूषित चारुमुखं मुखपद्मपराजितकोटिविधुं विधुखण्डविमण्डित भालतटं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं वृषराजनिकेतनमादिगुरुं गरलाशनमाजिविषाणधरं प्रमथाधिपसेवक रञ्जनकं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं मकरध्वजमत्तमतङ्गहरं करिचर्मगनागविबोधकरं वरमार्गणशूलविषाणधरं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं जगदुद्भवपालन नाशकरं त्रिदिवेशशिरोमणिघृष्टपदं प्रियमानवसाधुजनैकगतिं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं हृदयस्थतमप्रकरापहरं नृमनोजनिघनिताघविनाशकरं भजतोऽखिलदुःखसमिद्धहरं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने. चला शिवाला पुन्हा एकदा सगळ्यांनी वंदन करूया. 35व्या ओवीतलं
हे घेतलं होतं का नाही मला आठवत नाही, अमृतानुभव म्हणून तो एकदा म्हणून दाखवतीये. जडं प्रकाशते येन मिथ्याभूतं विरोहति न घटते तद् घटते यस्य न घटते तत् घटते यस्य ना माया विलासतः यस्य माया विलासतः. आता लटके म्हणजे सगळं मिथ्या, खोटं. अगदी खोटं असा अर्थ नाही आहे. त्या दिवशी मला एका ताईंनी विचारलेलं होतं की अज्ञानामुळं ते आपल्याला भासमान होतं आणि म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे, किंवा ते खरं अस्तित्व नसल्यामुळं त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. चिरंतन अस्तित्व पण आपण मात्र त्याला खरं मानतो. जडं प्रकाशते येन मिथ्याभूतं विरोहति. आणि ते मिथ्या असून एवढा मोठा त्याचा पसारा होतो. या ओवीपासून पुन्हा थोडंसं मायेचं वर्णन ज्ञानदेव आपल्याला करतायत. न घटते तत् घटते यस्य, म्हणजे जे घडत नाही ते सुद्धा घडतंय. यस्य माया विलासता, ज्याच्या मायेच्या विलासामुळं खरं जे घडत नाही तेच घडतंय असं वाटतंय. याच्यावर खूप जणांनी खूप सुंदर अशी विवेचनं केलेली आहेत. ती पण आपण थोडीशी पाहूया. अमृतानुभवात आपलं अभंगानुभवात काय म्हणतायत बघा. जयाची या माया योगेल टीकाच, जयाची या माया योगेल टीकाच, वाटतसे साच दृश्याभास. जयाची या माया योगे जडासीच, चिद्घनता येई स्वभावेची, चिद्घनता येई स्वभावेची. जयाची या माया विलासे अद्भुत, जयाची या माया विलासे अद्भुत. जे का घटित तेही घडे, जे का घटित तेही घडे. आता आपल्याला 36वी ओवी घ्यायची आहे. सगळ्यांना माया प्रकरण हळूहळू आता समजायला लागलेलं आहे की जी नाही, माया जी नाही आहे, खरं जिला अस्तित्व चिरंतन असं नाही आहे, पण जी वाटते, जी भासते ती माया. एकच मिनिट जरा. आणि परवा पण ह्या लटिकेवरून थोडासा अभ्यास. लटिके म्हणजे हे लाडकं किंवा लढिवाळपणे एखादा बहाणा केला जातो. प्रियकर प्रेयसी असतात सहसा, आणि किंवा पती पत्नीमध्ये सुद्धा खोटंच भांडण असतं किंवा खोटंच लाजणं असतं. त्याला लटिके असा शब्द वापरला जातो. आता हा रूढार्थानं आपल्याला शब्द माहिती आहे की जे विलक्षण आहे, सद्गुरूंचं हे अस्तित्व इतकं विलक्षण आहे की जे जे लटिके आहे त्याला रूढार्थांना आकार प्राप्त होतो. म्हणजे जे खरं नाही आहे त्याला आकार प्राप्त होतो, आणि जे मूलतः जड आहे त्याला चैतन्याचा स्पर्श होतो. या सगळ्या गोष्टी विश्वातल्या जड, कुणीही जड शब्द म्हणायचा नाही. जड म्हणजे ओझं जड, आणि जड म्हणजे ज्याच्यामध्ये चैतन्य नाही अशी गोष्ट जड. तर जे कदापिही घडणार नाही ते घडून जातं, ते केवळ सद्गुरूंच्या प्रेरणेमुळं. आणि जे मुळातच नाही त्याला कुठून आकार प्राप्त होतो, तर ती सगळी माया आहे. आणि ही माया जेव्हा उत्पन्न होते तेव्हा तिला कुठल्या तरी मुळाचा किंवा सत्याचा आधार असतो. आणि जे नाही ते प्रगट होतं, जे मूलतः जड आहे ते चैतन्याच्या प्रकाशात येतं, आणि जे अघटित आहे ते घडतं. अशी सद्गुरूंची ताकद आहे. आपल्याला जे काही माहिती नव्हतं ते सगळं हे सद्गुरू आपल्या ज्ञानात
आपल्या मार्गदर्शनानं ज्ञानात आणून देतात किंवा ज्ञान करून देतात. हा एक महत्त्वाचा विचार या 35व्या ओवीत सांगितलेला होता. गुलाबराव महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर असं त्याचं विवेचन केलेलं आहे. त्या दिवशी आपण फार बोललो होतो की नाही मला आठवत नाही आहे, पण त्यांनी जी टीका लिहिलेली आहे कौमुदी नावाची, ती मला फार आवडली आणि तिचं मी थोडंसं चिंतन करत होते. तर असं वाटलं की परत एकदा हा विषय थोडासा नीट समजावून देऊ. आणि त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की गुरु परमात्मा काय करतो तर आपल्याशीच एक क्रीडा करू लागतो. आणि ती क्रीडा करता करता तो खरं स्फुट नाही आहे, स्पष्ट नाही आहे. गुरु तर दिसत नाहीच आहे, परमात्मा दिसत नाहीच आहे, पण त्याच्यामध्ये तो काहीही बिघाड होऊ न देता, खोटाच म्हणजे एकपणाला न सोडता द्वैतरूप प्रपंच भासवितो. हे जे आपण शिवशक्तीत पण पाहिलेलं होतं तेच पुन्हा, तोच विषय पुन्हा इथं त्यांनी थोडासा स्पष्टपणे आपल्याला समजावून दिलेला आहे ज्ञानदेवाने. आणि हा जो प्रपंच आहे हा जडरूपाने ते प्रकाशित करतात. चैतन्य नाही आहे कशामध्ये, ते चैतन्य आहे गुरुरूपानं, परमात्मा रूपानं. आणि अघटित घटना, आत्ता सांगितलं तसं अघटित घटना सगळ्या भासवतात. मला एक उदाहरण छान हे वाचत असताना आठवले, ते मी नंतर सांगणार आहे. आणि तेवढं आपल्याहून त्यांनी निराळ्या देशाच्या ठिकाणी किंवा निराळ्या वस्तुरूपानं सगळं भासवलेलं असतं. परमात्मा असा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, चैतन्यानं भरलेला आहे. पण या सगळ्या बाकीच्या वस्तू आहेत या कशा आहेत, सगुण आहेत, साकार आहेत, त्याला वेगवेगळे नामं आहेत, रूपं आहेत. आणि त्या सगळ्या म्हणजे भासाची किंवा तो जो आभास आहे त्याची श्रीगुरूंच्या स्वरूपाचा विरोध खरा येतो. म्हणजे श्रीगुरूंचं स्वरूप तसं नाही आहे, पण हा भास मात्र आपल्याला किंवा आभास मात्र सगळ्यांना खूप हवाहवासा वाटतो. हे सगळं चैतन्य आहे असं वाटतं, सगळ्या गोष्टी छान दिसतात. बघा ना, फक्त फुलबागा पाहिल्या, बागांमध्ये गेलं आणि फक्त फुलांचे वेगळ्या, आता आम्ही आपण ट्युलिप गार्डन परदेशात वगैरे, आता हल्ली काश्मीरला सुद्धा त्या दिसतात किंवा काश्मीरला गुलाबांच्या बागा, शालिमार वगैरे बऱ्याच मोठ्या आहेत. आणि त्यामध्ये ते खोटं वाटतं का हो आपल्याला? इतकं सौंदर्याने भरलेलं आहे, पण ते जे सौंदर्य आहे ते म्हणजे परमात्मा आहे. ते जे देखणे पण आहे, पण ते आपल्याला त्याच्या रूपात आपण पाहत असतो. आभासी असं सगळं ते रूप असतं. आणि आपल्या स्वरूपालाच किंवा आपल्या अस्तित्वावरच हा सगळा त्यांनी द्वैत पसारा निर्माण केलेला आहे किंवा भासवलेला आहे. त्यांच्या स्वरूपाशी त्या द्वैत भासाचा विरोध कधीच येत नाही. म्हणजे आपल्याला याच्यात परमात्मा नाही असं आपण म्हणूच शकत नाही. त्यात परमात्मा आहे म्हणूनच ते एवढं सुंदर आहे, पण परमात्म्याला स्वतःला रंगरूप आकार नाही. त्यांनी हा भासमान केलेला सगळा पसारा आहे, लटिका आहे. म्हणजे तो स्वानंदाचा खेळ आहे. हा खेळ शब्द मला ह्यातला फार आवडलेला आहे. आता त्याच्यासाठी एक गुलाबरावांनी उदाहरण छान दिलेलं आहे. ते म्हणतात की एखाद्या प्रकांड विद्वानानं, खूप शिकलेला, खूप अगदी बुद्धिमान असतो, आणि तो विद्वान काय म्हणतो, अत्यंत विनयपूर्वक म्हणतो, मी फक्त 4 शब्द शिकलोय. कितीतरी त्यांनी ग्रंथ वाचले असतील, कितीतरी शास्त्र अभ्यासले असतील, वेदांचं पूर्ण गाढ असेल, पण तरीसुद्धा म्हणतो मी 4 शब्द शिकलेलो, मला काही फार येत नाही. असं म्हटलं असता ते त्याला भूषणावह होतं. आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे असे कित्येक जण असतात की एवढंसं काही यायला लागलं, एखादी कला यायला लागली, एखादं शास्त्र समजलं की त्याचं पांडित्याचं प्रदर्शन जास्त केलं जातं आणि ते आपल्याला रुचत नाही किंवा आवडत नाही. तसं दुसऱ्यांच्याही अंतःकरणात त्याच्याविषयी आनंद आणि प्रेम आणि आदर निर्माण होतो, जो असा विद्वान असतो की मला काही फारसं माहिती नाही, येत नाही आहे. आणि परिपूर्ण अद्वैत व्यापक परमात्मा जो आहे आपल्या ठिकाणीच शक्तिस्फुरण झाल्यामुळं द्वैताची क्रीडा करतो. या मायेचं तर काय सुंदर वर्णन केलेलं आहे हो. समर्थांची सुद्धा पुन्हा एकदा माया समजून घ्यायची आणि ज्ञानदेवांची पण. तेव्हा ती स्वानंदार्थ होऊन द्वैताभासाला पूर्ण अद्वैत रस किंवा अद्वैत रूप देणारी
आनंद रूप करणारी अशी ही माया आहे. तात्पर्य असं आहे की द्वैत खरं मानलं असता ते दुःखाला कारणीभूत होतं. आपण हे सगळं खरं मानतो, हे द्वैत खरं मानतो आणि त्यामुळं आपल्याला दुःखाचा अनुभव येत असतो. पण द्वैत जर स्वतंत्रपणे अलिप्तपणे पाहिलं आणि ते सगळं खोटं आहे, अद्वैताचा हा विलास आहे आणि ते अद्वैत खरं आहे, ते जेव्हा आपल्याला खरं समजेल, ते जेव्हा खरं वाटायला लागेल, तेव्हा हा द्वैताचा सगळा अविरोध आपल्या लक्षात येईल किंवा तो विरोध संपून जाईल. म्हणजे परमानंदाला साधक हा प्राप्त करून देत असतो आणि गुरु हा आपल्याला कारणीभूत होत असतो. म्हणून ही सगळी गुरुवर आधारित किंवा श्रीगुरु म्हणजेच परमेश्वराची परमात्म्याच्या वर आधारित अशी घटना आहे. म्हणून ते जे त्यांनी वाक्य बोललेलं होतं की न घडे तेही घडे याची या मावा. मी आत्ता जे म्हणलं की मला ते खेळ म्हणलं की एक लटिका कसा असतो आणि कसं सगळं आपण एक असा व्यापार म्हणा किंवा असं एक भास निर्माण करतो. तर माझीच नात आहे, सगळ्यांच्याच असतील नात नाती, आणि तिच्याकडं ती 4-5 वर्षाची, आता थोडी मोठी झाली आणि नुकतीच तो ह्याचा खेळ मुलींचा असतो ना, भातुकलीचा, तर तो खेळ ती खेळत होती, शिकत होती. सगळी त्याची ती स्वयंपाकाची भांडी कुंडी तिनं अगदी त्याचं ते एक रॅग बिग बनवलेलं, जसं आपलं संसारातलं असतं अगदी तसं तिनं तिचं स्वयंपाकघर थाटलेलं. किंवा स्वयंपाकघर म्हणा की हल्लीच्या भाषेत मुलांना हॉटेलिंगचं चांगल्या चांगल्या ह्याची ती ऑर्डर घ्यायची वगैरे सवय असते ना. तर मी एक दिवशी तिच्याकडे गेले आणि ती मला म्हणायला लागली, आजी तू खूप लांबून आली आहेस, दमून आलेली आहेस, तुला काय काय तुझी काय काय ऑर्डर आहे मला सांग. आणि अगदी ते हे असतात वेटर सगळे जसे आणतात आणि पेन वगैरे घेऊन ऑर्डर घेत असतात, अगदी त्या ह्याच्यानं तिला तेव्हा काही लिहिता येत नव्हतं, पण अगदी स्टाईलनी सगळं ते खोटं ती सगळं असं लिहून घेत होती. मग एवढंच बस, मग अजून नको, अजून काही नको, मग स्टार्टर काही पाहिजे का, मग अमकं पाहिजे का, असं करून तिनं सगळी ती हे घेतली आणि 5च मिनटात एक एक ट्रेमधून सगळं एक एक पुन्हा तीच, ते आणून देणारी तीच, ऑर्डर घेणारी तीच, नेणारी तीच, म्हणजे वेगळ्या भूमिकेतनं तिनं त्या सगळ्या भूमिका छान पार पडल्या. आणि म्हणे खूप कसं वाटलं, छान वाटलं ना. हो छान वाटलं. आता हा लटिका खेळ, पण ही मुलं, आता हे एक मी उदाहरण सांगितलं, नेमका क्लास चालू आहे रे आता. बाबा आहेत घरात. हो चालेल, त्यांच्याशी बोल. नेमकी आठवण काढायला आणि लेकाचेच फोन यायला. तर त्यामुळं हा जसं, आणि किती छान सगळं पसारा निर्माण करतात बघा. त्यांच्याकडं काही नाही ना, सामान नाही, काही नाही. आपण पूर्वी भातुकली करायचो, मला आठवतं छोट्याशा चुली आम्हाला कुंभाराकडून आणून त्या आम्ही रोवलेल्या होत्या, त्या सारवायच्या. मग त्याच्यावर खरं आम्ही करायचो, म्हणजे कधी भात असेल किंवा पोहे असतील किंवा जे काही छोट्या छोट्या वस्तू करून मग त्या सगळ्या मैत्रिणींना बोलवायचं, ते सगळं. हा आपण लटिका खेळ खरा करत असतो, पण तेव्हा म्हणजे आपण खरं बनवत होतो. आताची ही मुलं म्हणजे कल्पनेतनं एवढं सुंदर विश्व तयार करतायत आणि क्षणात पुन्हा ते सगळं बंद करून, मोडून मांडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी किंवा त्यांच्या खेळामध्ये मग्न होऊन जातात. तसा हा परमात्मा स्वतःला, त्याला कशाचीही द्वैताची आवड नाही आहे, पण एकदम खेळ म्हणून शंकराचार्यांनी जी ब्रह्मसूत्र लिहिलेली आहेत, ब्रह्मसूत्रावरची भाष्य, तर ब्रह्मसूत्र असं आहे की लोकवत्तु लीला कैवल्यम. मला ते सूत्र फार आवडलं होतं की लोकवत म्हणजे लोकांच्या प्रमाणं, लीला म्हणजे एखादी लीला करण्यासाठी, कैवल्य प्राप्त करायचे. लोकवत्तु लीला कैवल्यम, कैवल्य म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी असे छोट्या छोट्या लीला करत असतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की राजा काय करत असतो, राजा जसं रथात बसतो आणि सगळ्या राज्याच्या फेरफटका मारतो, कुठं कुठं काय चालले हे पाहतो, किंवा उद्यानामध्ये जातो विहार करण्यासाठी वगैरे, किंवा जलविहाराला जातो, तो जसा स्वतःच्या करमणुकीसाठी याच्यासाठी,
तसं हे भगवंतानी किंवा परमात्म्यानी एक खेळ म्हणून हा मायेचा उभा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तो आपल्याला रमवतोय. स्वतः त्यात रमत नाही आहे, पण आपल्याला जेव्हा हे परमात्म्याचं ज्ञान होतं, हा खेळ आहे हा लक्षात येतो आणि मग आपण परमात्मरूप होऊन जातो, शिवरूप होऊन जातो. असं हे सगळं या गुरुरूपामध्ये पण त्यांनी छान आपल्याला पटवून दिलेलं आहे. आता 36वी ओवी बघूया. आणि 36व्या ओवीतही पुन्हा तोच विषय, तोच धागा पुढे धरलेला आहे. हा गा माया वशे दाविसी, ते माईक म्हणूनी वाळीसी, अमाईक तवन वशी कवणाही विशो. हा गा माया वशे दाविसी, ते माईक म्हणूनी वाळीसी, अमाईक तवन वशी कवणाही विशो. एकदम मी सुरू केली ओवी आणि आत्ता आठवलं की तुमच्यापैकी कुणाला काही सांगायचं होतं ना. सुमिताताई म्हणल्या होत्या मी कुठली सांगीन ओवी आणि कुणाला काही. आता शेवटची 5 मिनिटं बोला मग तुम्ही. ताई हे विषयो आहे ना, विषयो कवणाही विषयो काय आहे, शब्दांचे हे आहेत, पाठभेद आहेत बरं का. आता माझ्याकडे 2-3 प्रती आहेत. म्हणजे मी आत्ता अमृतानुभव संस्कृतची जी घेतलेली आहे ना, त्याच्यामध्येही त्यांनी विशोज घेतले. गुलाबराव महाराजांनी एडिट केलेली त्याच्यामध्येही विशोज घेतलेला आहे. अजूनही बघते म्हणून मी ते 2-3 प्रती घेऊन बसते. आणि अर्थ शेवटी तो अर्थ तेच असतो, अर्थ तो सांगणारच आहे मी. आणि ज्या आधुनिक आहेत ना, एक तर पुस्तक आहे त्यांनी 35-40 त्याच्यातल्या एडिशन सांगितलेले. खास त्यांनी अमृतानुभव आहे माझ्याकडे नाही आहे ना, बरोबर आहे ना. आता हा गा मायावशे दाविसी, ते माईक म्हणूनी वाळीसी, आणि अमाईक तव नभसी कोणीही विषयी. आता काहींनी ते विषयी म्हटले, तुम्ही म्हणताय विषयी हो की नाही. अजून एक आहे त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच जणांनी विशो असाच घेतलाय बरं का, पण जास्ती करून. हा गा मायावशे दाविसी, ते विषयो. हा नाही सांगते ना की हे पाठभेद आहे, अर्थ शेवटी तोच असतो. अजून साखरे महाराजांची आहे त्याच्यामध्ये विशोच आहे. म्हणजे 4-5 जेवढ्या मी पाहिल्या ना. आता जोग महाराजांची बघते. त्या निमित्तानं अभ्यास केला जातो आणि थोडंसं विचार करायला आपल्याला प्रेरणा मिळते. मी त्याचे अर्थही सांगते तुम्हाला. जोग महाराजांनी विषयोच म्हटलेलं आहे बरं का. ते जर तुमच्याकडे असेल तर ते त्याप्रमाणे असेल. आता बघा याचे अर्थ बघूया आपण. हा गा माया वशे दाविसी, दाविसी म्हणजे दाखवतोस. मायेला वश होऊन किंवा मायेच्या ताब्यात जाऊन हे जे सगळं दाखवतोय, काय दाखवतोय, ते माईक म्हणून वाळीशी. आता वाळीशी म्हणजे वारीशी रचाळ होतो काही ठिकाणी. यजुर्वेदामध्ये वगैरे सुद्धा मंत्र म्हणताना ळच्या जागी र घेतला जातो. तर असे हे शब्दभेद असतात. म्हणजे काय म्हणू आपण, अक्षरभेद पण असतात. तर त्याचा अर्थ आहे निषेध करतोस. आणि अमाईक म्हणजे मायारहित, जिथे माया नाही ते अमाईक. आणि विशो तुम्ही जे आत्ता म्हणला तो खरा तो विषय असा शब्द आहे, पण त्यांनी शॉर्ट फॉर्ममध्ये विशो घेतलेला आहे. विशो म्हणजे विषयो. तर विषय म्हणजे काय की जो ज्ञानानं कळतो तो. म्हणून ते काय म्हणतात, त्याचा अर्थ काय आहे की हे श्री गुरु जेवढे मायेमुळे आम्हाला दाखवलेस किंवा दाखवतोस, ते सगळं माई खोटं आहे किंवा खोटं म्हणून त्याचं निवारणही करतोस.
भगवंतच ही माया आपल्या पुढे उभी करतोय आणि त्याचं निवारणही तोच करतोय. आणि तू कसा आहेस? अमायिक. तू मात्र मायारहित आहेस. नभशी म्हणजे होत नाहीस. नभशी म्हणजे होत नाहीस. कवणाही विषो किंवा विषयो. आणि तू कुठल्याच विषयाचा, कुठल्याच गोष्टीचा विषय होत नाहीस. म्हणजे तू मात्र कशाचाही विषय होत नाहीस किंवा कशाचाही संबंध वागवत नाहीस. आणि आमच्या सगळ्यांसाठी मात्र ही माया तू निर्माण करतोयस. त्या मायेमुळं आम्हाला हे सगळं दाखवतोयस. पण ती माया खोटी आहे म्हणूनही तिचं निवारण करतोस. आणि म्हणून तो परमात्मा म्हणजे श्री गुरु, तो आपल्याला हे लटकेपण दाखवतो. हे आधी भासही तोच करतोय, सगळं दाखवतोय तोच. कारण त्याच्यामध्येच आहे ना हे सगळं विश्व सामावलेलं आहे पूर्ण. वेगळं निर्मिती नाहीच आहे त्याची, वेगळे निर्माण करतच नाही. तो म्हणजेच हे सगळं विश्व आहे. आणि त्यामुळं तो स्वतः कशाचाही विषय होत नाही. विषयो पण म्हणा, तुमच्या ठिकाणी जो असेल तो तुम्ही पाठ ग्रहण करा, काही हरकत नाही आहे. आता याच्यावर आधी आपण अमृतानुभव म्हणजे संस्कृतमध्ये काय म्हणतात ते बघूया. कारण नंतर मग तो विषय लांब राहतो. म्हणून मला असं वाटतं की आता हे अभंग आणि हे अगोदर घेत जाऊया. आता 36मध्ये काय म्हणतात बघा. माया तो दर्शयस्यंगम मायिकंतम निषेधसे. अरे बापरे सर, आमचा क्लास चाललाय, मी नंतर बोलते तुमच्याशी. हां. माया तो दर्शयस्यांगम मायिकं तं निषेधसे. अमायिकस्वरूपस्त्वं कस्याप्य विषयः खलु. समजून घेतले संधी वगैरे. मायातः दर्शयसी अंगम. मायतः म्हणजे मायेला वश होऊन तू हे दाखवतोयस सगळं. तुझं जे स्वरूप आहे ते दाखवतोयस. पण मायिकं तं निषेधसे म्हणजे मायिक आहे ना त्याचाही तू निषेध करतोयस. आणि तुझं स्वरूप कसं आहे? अमायिक स्वरूपः त्वं. तू मात्र अमायिक स्वरूपाचा आहेस. आणि कस्य अपि अविषयः खलु. कस्याप्य विषयः खलु. संस्कृत रचणाऱ्यांचं सुद्धा मला कौतुक वाटते की खूप सुंदर अशा या रचना केलेल्या आहेत. आपण मागच्या ज्ञानेश्वरीच्या वेळेला मला वाटत होतं, पण त्या 9000च्या पुन्हा 9000 ओव्या संस्कृत शिकणं हा आपल्याला जमला नाही त्यावेळेला. मी फक्त ग्रंथ घेऊन बसायची. कधीतरी तोही अभ्यास एखादी ओवी का होईना शिकायला हरकत नाही. तर अमायिक स्वरूपस्त्वं. तुझं स्वरूप मात्र अमायिक आहे. आणि कस्य अपि अविषय हा खलु. आणि तू कुठल्याही गोष्टीचा विषय होत नाहीस, कुणाचाच विषय होत नाहीस. म्हणजे तू अविषय आहेस असं संस्कृतमध्ये म्हटले. आणि स्वरूपानंद म्हणतात, मायावशे ऐसा श्री गुरु हा सारा. मायावशे ऐसा श्री गुरु हा सारा. दृश्याचा पसारा दावीसी जो. दृश्याचा पसारा दावीसी जो. तो तरी माईक लटिका आभास. तो तरी माईक लटिका आभास. म्हणून बाजोस सारीस तू. म्हणून बाजूस सारीसी तू. आणि अमायिक जो तू आत्मरूप. आणि अमायिक जो तू आत्मरूप. त्या तुझे स्वरूप पाहो जावे. त्या तुझे स्वरूप पाहो जावे. तरी द्रष्टादृश्य मावळ न जाय. तरी द्रष्टादृश्य मावळ न जाय. होसीना विषय कोणासीही. होसीना विषय कोणासीही. होसीना विषय कोणासीही. तर तू कुणाचाही विषय, कुणाशीही विषय होऊ शकत नाहीस, विषय होत नाहीस. सहज आता एक डोक्यात येत होतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी झाकून ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजे आत काय हे कुणाला दिसू नये. आणि ते उघड केलं की लवकर संपतं किंवा दृष्ट लागते किंवा जे काय असेल ते.
म्हणून गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे, सगळ्यांना माहिती असेल. गरीब ब्राह्मण असतो आणि त्याची सगळे थट्टा करतात. रोज त्या समाराधना व्हायच्या, हजारो ब्राह्मण जेवायला जायचे आणि हाही तिथे जात असेल. सगळे लोक त्याला चिडवायचे की तू फक्त दुसऱ्यांकडे फुकट खातोस, येतोस आणि तू कधी घालणार. तर तो गुरूंना सांगतो आणि गुरु म्हणतात काही नाही, आज तू काय भिक्षा आणली असशील, तिघांपुरती तो आणायचा भिक्षा आणि स्वयंपाक करून जेवायचा किंवा घालायचं, तिघंजण जेवायचं. तर एक दिवशी गुरु म्हणतात ठीक आहे, आज तू सगळ्यांना निमंत्रण दे आणि सांग माझ्या घरी समाराधनेला या म्हणून, म्हणजे गुरूंच्या आश्रमामध्ये या म्हणे. तर तो जातो सगळ्यांना बोलवायला. तर तो सगळे त्याची थट्टा करतात, म्हणतात स्वतःजवळ काय म्हणेन, आम्हाला काय उपाशी ठेवणार आहेस का, एवढ्याशा सामग्रीवर तुझं काय हे होणार आहे. तो नाराज होऊन परत येतो. गुरु म्हणतात तू काही काळजी करू नको, तू स्वयंपाक कर, संध्याकाळच्या वेळेला मी परत दुसऱ्या शिष्यांना बोलवायला सांगतो. मग दुसऱ्या शिष्यांना बोलवायला पाठवतो आणि मग सगळे शेवटी गुरूंची आज्ञा आहे म्हणून येतात. तो सांगतो की जो काही स्वयंपाक केलेला हा सगळा माझ्या ह्या वस्त्रांनी झाकून ठेव. आणि ते झाकून ठेवतात. 3 माणसांसाठी बनवलेला स्वयंपाक असतो, झाकून ठेवतो तो. आणि सगळ्या पंक्तीच्या पंक्ती त्या ब्राह्मणांना ते सांगतात की तुम्ही तुमच्या बायकांना मुलांना पण घेऊन या, सगळ्यांना भोजन घालायचे. तर ते तरी त्यांच्या मनात साशंकता असते, पण आधी ब्राह्मणांची जेवणं होतात, त्यांच्या घरचेही लोक सगळे येतात, गावातले सगळे लोक येतात. ते झाकलेलं अन्न अजिबात उघड न करता थोडं थोडं काढून वाढण्याची पद्धत असायची पूर्वी. आणि मग ते सगळ्यांची जेवणं झाली, सगळं गाव जेवलं, गावातल्या सगळ्या यातींना सगळ्यांना बोलावलं. मग सगळे पशु पक्षी प्राणी त्यांनाही, मग आता थोडं म्हणजे जे अजून उरलेलं आहे ते जलचरांना घाला म्हणतात. आणि पुन्हा उघडून बघतो तो, तर जेवढं बनवलं होतं तेवढं सगळंच्या सगळं आहे. मला एकदम आठवलं आहे की तू अमायिक आहेस आणि माईक सगळं निर्माण करतोयस. या छोट्या छोट्या प्रसंगातनं सुद्धा आपल्याला हे सगळं असं लक्षात येतं. समर्थांच्या जीवनात अशाच घटना घडलेल्या आहेत. त्यांचे ते समर्थ पंचायतन सगळ्या 5ही जणांना ती एक म्हातारी बोलवते जेवायला. आधी एकटे जातात किंवा अजून एकाला घेऊन जातात. तिनं काय 2च भाकरी बनवलेली असतात. मग त्या वाढायच्या, तर ते म्हणतात काही नाही बोलवा, आणि परत 3ऱ्यांना बोलवतात, परत 4थ्यांना बोलवतात, 5व्यांना बोलवतात. आणि ते म्हातारी आपली काळजीत की आता मी ही 2 भाकरी कशा 5 जणांना वाढवू, जाती तरी परत 2 भाकरी आहेत, परत कोणी आलं तरी तेवढं आहेच, तेवढी भाजी न भाकरी, भाजी भाकरीचंच जेवण होतं. सगळ्यांना पुरून सगळे तृप्त झाले, अगदी मनसोक्त ढेकर दिला त्यांनी. आणि मग पुन्हा जाऊन बघते तरी आपल्या 2 भाकरी तशाच आहेत. असंच गोंदवलेकर महाराजांच्याही बाबतीत असंच झालेलं आहे. गरीब मुलगा असतो, आई असते आणि आमच्या घरी बोलवले म्हणतात. आणि मग महाराज म्हणतात मी एकटा कसं आहे, नाही म्हणे तुम्हाला एकट्यालाच बोलवले, आम्ही काही जास्त करू. त्यांनी तसंच केले. अक्षरशः सगळं गाव जेवण किंवा सगळे आले तरीसुद्धा त्या बाईनं केलेला जो स्वयंपाक आहे तो कधीही संपला नाही. हे मी फक्त जेवणातली उदाहरणं सांगितलेली आहेत. अशा किती ठिकाणी माया सगळ्या गुरूंच्या वेगवेगळ्या सगळे अध्याय तुम्ही वाचत असाल, किंवा अगदी गोंदवलेकर महाराज जसे आहेत तसे गजानन महाराज आहेत. सगळ्या तुम्ही ज्या ज्या महाराजांची चरित्र वाचतात तिथे आपण वाचतो तेव्हा हे लक्षात येतं की या गुरूंचा सगळा हा माईक खेळ आहे, माईक पसारा आहे. आणि प्रत्यक्षात मात्र ते अमाईक आहेत. ते कशात गुंततात का हो? ते काही लावून घेतात का आपल्या अंगाला? नाही लावून घेत. आता त्याच्यावरच हे म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला समजला की नाही, नाही तर पुन्हा एकदा अर्थ सांगते. हा गा माया वशेदाविसी ते माईक म्हणून वाळीसी, किंवा तुम्हाला जो शब्द असेल तो बघा. अमाईक तव नवशी कवणाही विषयो, आता विषयो म्हणते मी. तर हे श्री गुरु, जेवढं मायेमुळे तू आम्हाला दाखवतोस ते माईक सगळं खोटं आहे आणि त्याचं निराकरणही तूच करतोस. आणि मायारहित तू आहेस, पण कशाचा विषय होत नाहीस किंवा कशाचा संबंध दाखवत नाहीस. आता हा परमेश्वर गुरुच्या ठिकाणी 2पणा स्वप्रेमामुळेच होत असतो. परमेश्वर म्हणजे श्री गुरु, तो एकरूप आहे. आणि परमात्मरूप श्री गुरुच्या ठिकाणी 1पणा आणि 2पणा हे विरुद्ध नाही आहेत. तो 2पणा हा माईक आहे, पण त्याच्यासाठी तो 1पणाच आहे. आणि
कारण का तर ते दोनपण एकपणाला सोडून घेतलं जातं आणि द्वैत प्रत्ययालाच माया म्हणतात. आपल्याला द्वैताचा प्रत्यय येतो, आपल्याला ते वेगळं आणि हे वेगळं वाटतं. म्हणून प्रश्नोपनिषद म्हणून आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय माया नाम बहिरन यथात्मानं प्रकाशान्यथैव करोति सा मिथ्याचार रूपा. म्हणजे ही माया फक्त बाहेरून सगळं भासवत असते आणि भलतंच काम करणारी असते. प्रकाशान्यथैव म्हणजे ती वेगळं दाखवते. करोति सा मिथ्याचार रूप, तिचा आचार सगळा मिथ्या असतो. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात की अद्वैताचा आणि द्वैताचा विरोध नसताना विरोध भासवणं. सध्या 9व्या अध्यायातल्या ज्ञानदेवांनी सांगितलेल्या ओव्या पुन्हा अभ्यास करतोय. इतक्या सुंदर आहेत की ज्या वेळेला आपल्याला परब्रह्म आणि हे सगळं माया म्हणजे जग, मायारूप जग हे जेव्हा एकच वाटायला लागेल, या जगताच्या ठिकाणी परब्रह्मच जेव्हा जाणवायला लागेल, त्यावेळेला आपलं हे अज्ञान संपतं आणि गुरु ती बरोबर गुरूंकडे ती किमया असते. म्हणून या देखाव्याचं किंवा या सगळ्याचं निराकरण केल्याशिवाय स्वरूपाच्या मूळ अद्वैतपणाचा आणि माईक द्वैतपणाचा हा अविरोध होत नाही, म्हणजे तिथे विरोध राहत नाही. आणि म्हणून वेदांतामध्ये द्वैतबुद्धीचा निराश सांगितलेला आहे. द्वैताचा निराश झाल्यावर जे अद्वैत स्वरूप राहतं त्याला दुसरा जाणणारा कुणी शिल्लकच राहत नाही. कारण आपण त्यावेळेला द्वैत नसतोच, आपण आणि तो परमात्मा एकरूप होऊन जातो. इतकं हे ज्ञान म्हणजे तसं म्हणलं तर अवघड आहे आणि म्हणलं तर सोपं आहे की तो कुणाचाच विषय होत नाही आणि आपणच आपला विषय होण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपलाही विषय कुणीच करायचा नाही. श्री गुरु तर करतच नाहीत आणि गुरुस्वरूप जे आहे ते कुणालाही आपल्याहून निराळं करून दाखवत नाहीत किंवा करून पाहता येत नाही. गुरूंपेक्षा जर आपण आपल्याला स्वतंत्र मानायला लागलो तर ती माया ठरते आणि श्री गुरूंना स्वतःला पाहण्याची आवश्यकताच नसते, कारण ते एकरूपच असतात. म्हणजे स्वतःचा विषय होऊ शकत नाहीत. असं ते गुरूंच्या बाबतीत थोडंसं आता हे मायारूप कसं आहे हे अजूनही काही जण सांगतात की माया ही काय आहे तर ईश्वराची ज्ञानशक्ती आहे. ती काही अगदी टाकाऊ नाही आहे, त्याज्य नाही आहे, पण समजून घेण्याजोगी आहे. ती त्रिगुणात्मक आहे, आपण पाहिलं सत्व रज तम, आणि तिलाच प्रकृती पण म्हणतात. प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया असं 4थ्या अध्यायात म्हटलेलं आहे की मी माझ्या प्रकृतीचा आश्रय घेऊन जन्म घेतो. किंवा 7व्यात म्हणलेलं आहे दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया म्हणजे ती कळत नाही ना आपल्याला. ती दैवी आहे, गुणमयी आहे, म्हणजे त्रिगुणात्मक आहे. आणि परमात्मा कसा काय करतो तर या गुणमयी मायेच्या रूपात प्रगट होतो. पण त्रिगुणांच्या भावाने सारंच जग मोहित होतं. त्रिगुणांची माया बघा, जन्माला येतानाच, आता आज कशात वाचत होते मी की जन्माला येतानाच सत्वगुणातून काही जन्माला येत आहेत. काहींच्या ठिकाणी सत्वाचा आविष्कार जास्त असतो, काहींच्या ठिकाणी रजोगुणाचा असतो आणि काहींच्या ठिकाणी तमोगुणाचा असतो. पण त्रिगुणांच्या मायेनं सगळं जग मोहित होतंय आणि त्यामुळं भगवान सांगतायत की मला परमात्म्याला तुम्ही जाणूच शकत नाही. हे 7व्या अध्यायातच 13व्या ह्याच्यात म्हणलेलं आहे. आणि परमात्मा हा मायेमुळं प्रगट होतोय, वास्तविक तो अप्रगट आहे. आणि हे जितकं खरं आहे तितकंच माया हे त्याचं वास्तव दर्शन नाही, ते सुद्धा लटिकं आहे, खोटं आहे. आणि तिनं तो जाणला जात नाही हेही खरं आहे. म्हणजे काय, माईक आहे. मायेच्या रूपानं त्याला जाणताच येत नाही. माया जेव्हा बाजूला होईल, मायेचं आवरण जेव्हा बाजूला होईल तरच परमात्म्याचं दर्शन होईल. नाही तर माया असताना परमात्म्याचं दर्शन होणं कठीण. आता क्रोधाला काही आकार आहे का हो?
पण आपल्याला व्यक्त होताना दिसतं की डोळे वटारले जातात, हात उगारले जातात, तोंड फिक्कट पडतं, फिरवलं जातं, कुणी काही मारतात फेकून, किंवा सगळं लाल होतो चेहरा. म्हणजे तो प्रगट होतो की नाही क्रोधसुद्धा. तसं क्रोधाचं रूप तेच असं म्हणता येत नाही. प्रत्येकाची व्यक्त होण्याची वेगळी पद्धत असते. काही जण मौन धरतात, बोलणंच बंद करतात. म्हणजे तुमच्यावरचा क्रोध आहे हे त्यांनी समजून घ्यावं. पण खरं ते अध्यात्माच्या दृष्टीनं चांगलं आहे. मौन धरलं की आपोआप आपली शक्ती व्यर्थ वाया जात नाही. मग काहीतरी रूप घेतल्याशिवाय क्रोधाचं दर्शन होत नाही. शांत बसलं तर कळणार नाही हा रागावलेला आहे, पण डोळे वटारले, हे झाले, दातोट खाल्ले किंवा अजून आरडून ओरडून काही केल्या ॲक्शन, किंवा तो क्रोध आपल्याला लक्षात येतो. तसं क्रोधाचं दर्शन जसं काही केल्याशिवाय किंवा काही रूप घेतल्याशिवाय कळत नाही, तसंच हा परमात्मासुद्धा मायेनं सगुण साकार होतो. आणि तरीही त्याचं वैयक्तिक रूप नसतंच, म्हणून त्याचं रूप ग्रहण केल्यापासून त्याचं दर्शन होत नाही. मग भगवंतांनी म्हणून 12व्या अध्यायात आपल्याला सगुणाचं भक्ती किंवा सगुणाचं दर्शन हे सोपं आहे. आणि क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम, जे अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त होतात, सक्त होतात, त्या भक्तांना तो भेटणं किंवा ज्ञान करून घेणं हे थोडं क्लेश अधिक होत असतात. आता शिव शिव असं आपण म्हणत असतो, ते पुढच्या ओवीमध्ये पाहायचे. आता सद्गुरू निवृत्तीनाथांना ज्ञानदेव सांगतायत की सद्गुरुराया, मायेनं तुम्ही मला जे दृश्य रूपात दाखवता ते पुन्हा मिथ्य आहे म्हणून टाकायला लावता. आणि वास्तविक मायेचा खेळ तर पहिल्यांदा पाहिलं तसं शिवशक्ती समावेशनातूनच आपण प्रगट केला होता. ती निर्माण झालेली सृष्टी आपण पुन्हा नष्ट केली होती, आणि म्हणून त्यांनी शेवटी त्याला वंदन केलं होतं. आणि हे मायातीत रूप आणि स्वरूप तर कुणालाच शब्दातून प्रगट करता येत नाही. मायातीत, मायेच्या पलीकडचं जे आहे, म्हणजेच परमात्म्याचं जे निर्गुण निराकार अव्यक्त रूप आहे, त्याचं वर्णन करायला वेदसुद्धा अक्षरशः झोपतात, म्हणजे तिथे लीन होतात. त्यांचंही नेती ही अशी खूपदा आताही वर्णन आपण ऐकतो आहोत. आणि सद्गुरुराया, माझ्या मनात हा जो मायेचा माईक खेळ चाललेला आहे, रंगलेला आहे, तो तुम्ही मिथ्या कसा टाकायचा हे सुद्धा सांगितलं. म्हणजे तो मिथ्या आहे म्हणून टाकून द्यायचा. आता मी मगाशी म्हटलं तसं ती नाथ माझी सगळं पुन्हा ते सगळं टाकून देते, तो खेळ सगळा. तुम्ही ती तसे खेळ पाहिलेले असतील. जे चेतन स्वरूपात आहे त्याचा अंगीकार करीत, जे जड आहे त्याचा निपात करायचा. हे सद्गुरुराया, तुम्ही हे शिकवलंत मला, हे सगळं करता तुम्ही. आणि या मायेच्या दृश्यांना टाकताना सत्याला कसं आलिंगन द्यायचं हे जरा मला सांगा. आणि आता पुढच्या ओवीमध्ये वेगळा विषय मध्ये येईल की मायेच्या दृश्यांना टाकून द्यायचे, पण सत्याला कसं पकडायचं, धरून पकडायचं, आलिंगन द्यायचे. किती सुंदर सांगितले बघा. ते आता आपल्याला उद्याच्या ओवीमध्ये आपण बघूया. ओवी नुसती वाचून ठेवूया. आता छान म्हणलेलं आहे त्याला अगदी. शिवशिवा सद्गुरू तुझला गूढा काय करू, ये काही निर्धारा धरू देतासी का. आज शिवाचीच हे असल्यामुळे ह्या ओवीला आपण इथे थोडासा हे करूया, इथं म्हणजे थोडंसं समजून घेऊ आणि थांबूया. की सद्गुरूंना ते म्हणतायत की शिवशिवा सद्गुरुराया, शिव हा मोठा गुरुणाम गुरु आहे. आणि तुझं रूप पाहून मी अगदी विस्मयचकित झालेलो आहे. तर तुला रूप आहे तरी त्या रूपाचा दृश्य आस्वाद घेता येत नाही. तुझं हे जे रूप आहे हे एकदा टाकून दिलं की आता तुझ्या रूपाचा आस्वाद घेता येत नाही. आणि तुझं व्यक्तिमत्वच असं गूढ आहे. शिवाची सुद्धा सगळी रूपं आपण वेगवेगळ्या कथांमधून पुराणांमधून ऐकली असतील. तर म्हणून आपण आज आता इथे थांबूयात. उद्याला त्याचे अर्थ आणि बाकी सगळे डिटेलमध्ये बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं
वंदे ज्ञानेश्वरम् त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले माया जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर कुणी काही बोलणार आहे पहिल्या ओव्यांबद्दल का आता उद्याच घ्यायचं उद्या घेऊया हां चालेल चालेल ठीक आहे आज पुन्हा कोणाला कुठे साधना करायला जायचं असेल देवाला जायचं असेल पण सगळेजण आलायत स्वयंपाक लवकर आज हो 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 नाही बरोबर आहे सगळेजण थांबूया आता ठीक आहे चालेल चालेल. उद्या शुभेच्छा म्हणूया, हां. हो चालेल उद्या म्हणा चालेल